अगं ए आई, हातपाय धुतले मी, मला सुट्टी पण पडली आहे, आता खायला दे मला. तुम्हाला माहिती आहे का, सुट्टीचा पहिला दिवस म्हणजे मुलांसाठी भरपूर स्वातंत्र्याचा दिवस असतो. पूर्ण स्वातंत्र्यच मिळतं मुलांना. खेळत बसा, पळत बसा, झोपत बसा, खात बसा. पण एक गोष्टाने अडवलंय, हा अभ्यास. कुठे पण जाते तर येतोच तो. कुठे बाहेर गेली, अभ्यासची बुक घेऊन जा. कुठे खेळायला गेली, अभ्यास करत करत जा. म्हणजे काय बोलायचं आता? शी. अगं आता त्यांना काय बोलतेस? तुम्ही आता माझं ऐका. अभ्यास करणं भरपूर इम्पॉर्टंट असतं. जेवढं खेळणं इम्पॉर्टंट असतं तेवढं अभ्यासही करायचा असतो ना. पण नाही, ह्या पोरांना तर नाहीच. शी, पूर्णपणे कंटाळा देतात. पण काय नाही, आम्ही त्यांना सांभाळून घेतो. मी हिची आई. हो, तुम्ही काय यांच्या बोलण्यांमध्ये येत आहे? ही अशीच बोलणार. कधीही पाहिजे तर अभ्यास. तुम्ही माझं ऐका. बघा, जे पण मुलं आहेत त्यांना पाहिजे असतं की आपण खेळावं, मन भरून खेळावं. नाही, इथे गेली अभ्यास घेऊन जा, तिथे गेली अभ्यास घेऊन जा. आता कुठे पण गेली अभ्यासच का दिसतो यांना? आता काहीतरी पाहिजे ना खेळायला. असं कसं? त्यांना काय सांगतेस ग? थांब, मीच बोलते. हां, हे बघा, खेळणं पण इम्पॉर्टंट आहे. असं नाही बोलत आहे की खेळा. हां, सगळे आई लोक बोलतात ना की खेळा पण तुम्ही, पण अभ्यासही करा त्याच्यासह. असं आम्ही काही बोलत नाही आहे तुम्हाला. खेळा, अभ्यास करा, दोन्ही करा. आम्ही तुम्हाला कोणत्याही गोष्टीसाठी रोखणार नाही. आता चल ठीक आहे ना, तेरा ना मेरा, मी दोन्ही करणार. सॉरी, हां, काहीही. मी दोन्हीही गोष्टी करणार. पण कुठे गेल्यावरती मला अभ्यास करायला नाही सांगायचं. सुट्टी पडली आहे, अभ्यास करणार मी. अभ्यास दिलाय, मला माहिती आहे. बघा, अभ्यास दिलाय तर मी करते. पण असं नाही की हरवेळी अभ्यास करू. मी खेळणार पण. ठीक आहे? ठीक आहे नाही? हो हो बाळा, समजली मी. तू खेळ, अभ्यास कर. पण अभ्यास कर. अभ्यास करणं भरपूर इम्पॉर्टंट असतं. मोठं होऊन जेही बनायचं अभ्यासानेच बनतात. अभ्यास करा, मोठे व्हा आणि काहीतरी आपलं फ्युचर तयार करा. धन्यवाद. आणि तुझं काय ग? चल लवकर लवकर अभ्यासाला बस. अगं आई, हां, बघितलं, आलं अभ्यासमध्ये. कुठे पण गेलं तर अभ्यासच दिसणार यांना. काय बोलायचं?